नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत. आज मी इथे एक सुंदर अशी हॅट लहान मुलांची आणि ती दाखवणार आहे. तर आता त्याचं मेजरमेंट घेते मी. इथं एक छोटासा असा गोल कट करून घेतलेला आहे, तो 3 इंचाचा, आणि राऊंड शेप करून त्याला मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे फोम घेतला आहे डबल लेअरमध्ये. तर तो फोम असा राऊंड शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे. तसंच इथं एक मेन फॅब्रिक घेतलेलं आहे, त्याचे आपल्याला राऊंड शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे. तो सिंगल पीस असणार आहे आणि एक बाजू अस्तर असणार आहे, प्लेन कपडा. असं राऊंडमध्ये शिवून घ्यायचं आहे. आता हा गोल तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला जो मोठा गोल घेतलेला आहे तो त्याचं मेजरमेंट सांगते मी. तो मी 11 बाय 11 इंचाचा पीस घेऊन तो राऊंड शेपमध्ये कट केलेला आहे. म्हणजे असा 5.5 येतो, अर्धा भाग. दोन्ही साईडनं 5.5 घेऊन असं राऊंड शेपमध्ये कट केलेला आहे. आणि याचा शिवल्यानंतर 3.25 असं झालेला आहे. तो 3 इंचाचा होता, शिलाईमध्ये गेलेला आहे पाव इंच. तर हा एक खालचा फॅब्रिक आहे, ते प्लेनमध्ये, त्या आतल्या साईडने आपण अस्तरसाठी यूज करणार आहे. तर इथे एक मी असा पेपर कॅनव्हास घेतलेला आहे, तो 11 बाय 11चा चौकट कापून घेते आहे. तोही असाच राऊंड शेपमध्ये कट करून घ्यायचे, 5.5 इंचावर मार्किंग करून. इथे हा मी सिंगल पीस घेत आहे फोमचा. याला उलटवून घ्यायचं आहे थोडंसं. नंतर ओपन साईड आपण बंद करून घ्यायची आहे. पूर्ण राऊंड पीसला दाबटीप घ्यायची आहे. याला मध्यावर कपड्याचा मध्य काढून घ्यायचं आहे आपल्याला. सेंटर पॉईंट काढल्यानंतर सेंटरपासून 3.25 इंचावर मार्किंग करायचं आहे, कारण तो जो गोल काढलेला आहे आपण, तो 3 बाय 3चा, तो तिथे आपल्याला सेट करायचा आहे. असं राऊंड कट करून घ्यायचं आहे. हा शिवलेला गोल त्या ठिकाणी वरती येणार आहे. हे 2 पीस तयार आहेत आपले, हा आणि दुसरा. तर तिसरा पीस आपल्याला तयार करायचं आहे. त्यासाठी इथे 17 बाय
4ची पट्टी कापायची आपल्याला. याला मी फोम आणि अस्तर लावून शिवून दाबटीप घेत आहे. वन साईड पॅक होईल ते. इथे एक्स्ट्रा फोम कट करून घ्यायचं आहे. तो राऊंड पीस आहे छोटावाला, तो असा सेंटरपासून आपल्याला शिवून घ्यायचा आहे. हळूहळू अलगद शिवत पूर्ण तो राऊंड कंप्लीट करायचा आहे. शिवायला जर अवघड जात असेल तर असं हाताने स्टिच करून घ्यावं लागेल सुईदोऱ्याने, म्हणजे कुठे अडणार नाही आहे. शेवटचा पॉईंट मी सुईदोऱ्याने शिवते आहे, कारण ॲडजस्टमेंट करायला सोपं जातं. हे दोन्ही टोक आधी शिवून त्यानंतर त्यावर दाबटीप घ्यायची आहे. दाबटीप झालेली आहे त्याची. त्यानंतर हा पीस ॲडजस्ट करत लावून घ्यायचं आहे पूर्ण. इथे राऊंडमध्ये हळूहळू शिवून घ्यायचं आहे. इथे कॅप तयार झालेली आहे. आता आपल्याला यामध्ये आतल्या साईडने पायपिंग करायची आहे. इथे पायपिंग कंप्लीट झालेली आहे. आणि याआधी मी असा एक फ्रॉक शिवून व्हिडिओ तयार केलेला आहे.
तो व्हिडिओ पाहू शकता तुम्ही. फ्रॉकला मॅचिंग कॅप ही कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.